राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या मंडळ यात्रेचे थाटात स्वागत। ओबीसी कार्यकर्त्यांचा स्फूर्त प्रतिसाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंडळ यात्रेचे आज शेगाव येथे विश्राम भवन परिसरात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले। यावेळी पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी या यात्रेला मोठा पाठिंबा दिला असून त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। यात्रेच्या स्वागतानंतर ती महाराजा अग्रेसन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढे निघाली। संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोशात वातावरण रंगवले होते। सर्व स्तरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतल्याने यात्रेला सामाजिक ऐक्याचे रूप प्राप्त झाले। संत गजानन महाराज मंदिरात यात्रा पोहोचताच उपस्थितांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। दर्शनानंतर ही मंडल यात्रा पुढील प्रवासासाठी रवाना झाली असून पुढील ठिकाणी जनजागृतीपर संवाद साधण्यात येणार आहे। ही यात्रा ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय आणि घटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या मंडल यात्रेमुळे आगामी काळात पक्षाला ग्रामीण व मागासवर्गीय मतदारांमध्ये अधिक बळ मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। की 9 ऑगस्टला क्रांतिदिनी नागपूरपासून मंडल यात्रा सुरुवात झालेली आहे। आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते याला हिरवा झेंडा दाखवून ही मंडल यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14,722 किलोमीटरचा प्रवास ही मंडल यात्रा करणार आहे। आणि समाजातल्या सगळ्या जाती घटकांना एकत्रित घेण्याचं काम जे आजपर्यंत शिवप्रसाद आंबेडकरांच्या विचारातून केलं गेलं होतं, तेच या मंडल यात्रेच्या माध्यमातून मी पुढे येणार आहोत। मंडल यात्रेचं एकमेव उद्दिष्ट आहे की जो एक अधिकार, एक न्यायिक अधिकार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे आम्हाला मिळाला, ओबीसी आरक्षणाचा, तो अधिकार आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी जी पवारसाहेबांनी केली ती लोकांपर्यंत नेण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। या आजच्या युगामध्ये, आजच्या समाजामध्ये, आजच्या तारखेला जे समाजामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आहे, समाजाचे तेढ निर्माण झालेलं आहे, या सगळ्या लहान मोठ्या समाजांना एकत्रित करण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मंडल यात्रेच्या माध्यमातून करतो। म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री कदाचित विसरले आहेत की 1993मध्ये मंडल यात्रेकडून ओबीसींच्या पाठीमागे उभे राहणारे पवारसाहेबच होते, पण त्याच ओबीसींचं आरक्षण नको म्हणणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षाचे नेते होते। म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल आरशामध्ये बघत नाही आहेत। त्यांनी आरशात बघितलं की त्यांना लक्षात येणार की कमंडल हे त्यांचं प्रतीक आहे आणि मंडल हे आमचं प्रतीक आहे। ओबीसींचा अपमान केलेला आहे। ज्या ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण 50 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर, संघर्ष केल्यानंतर मिळालं, त्या ओबीसींच्या मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणतात, नौटंकी म्हणतात। म्हणजे तुम्ही समस्त ओबीसींचा अपमान करता। मग तुमचा DNA कुठला ओबीसीचा DNA? तुमचा DNA ओबीसीचा DNA नाही आहे। तुमचा DNA हा भ्रष्टाचाराचा आहे, अन्यायाचा आहे, महिलांवरती करणारा अत्याचाराचा DNA आहे। त्यामुळे आम्ही या ओबीसीसाठी म्हणून नाही तर समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेण्यासाठी आम्ही जातो। आता आम्ही शेगाव महाराजांच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आलो। या सगळ्या संत महंतांच्या भूमीमध्ये जाणार, त्या सगळ्यांना सन्मानित करणार, कारण की बहुजनांचा सन्मान जो आम्हाला आदरणीय शिंगणे साहेबांच्या माध्यमातून पवारसाहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे, तो बहुजनांचा सन्मान करणं हे आमचं काम असणार आहे, अपमान करणं हे तुमचं काम चाललेलं आहे। संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले, काय साकडं घेतलं? मन शांत, समाधान वाटलं। खऱ्या अर्थानं वाटतं की आज या पुण्यभूमीमध्ये सर्व समाजांना एकत्रित घेण्याची जर भूमिका असेल तर या संत महंतांकडे हो। त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने या बुलढाण्यामध्ये ओबीसीची ही मंडल यात्रा सफल, संपूर्ण आणि समाधानी होईल असं त्या ठिकाणी मला विश्वास वाटतो। 9 ऑगस्टला नागपूरपासून म्हणजे ज्या दिवशी आपला क्रांती दिवस होता, आदिवासी दिवस होता, त्या दिवसापासून आमचे ओबीसीचे आमचे प्रदेशाध्यक्ष राजा कुलकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा निघाली। आणि या यात्रेची सुरुवात आमचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी नागपूरला झेंडा दाखवून त्या ठिकाणून केली। आणि आज विदर्भातलं हे शेवटचं आपलं बुलढाणा हे गाव, बुलढाणा आपला जिल्हा, शेगाव येथे संत गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन ही यात्रा सिंदखेडराजापर्यंत संध्याकाळी जाईल आणि उद्या मराठवाड्यात जाणार आहे। खऱ्या अर्थानं VP सिंग साहेबांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये अगदी सर्वप्रथम या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी या राज्यामध्ये केलं। आणि ओबीसी असतील, उपेक्षित असतील, मागासवर्गीय असतील, हे सर्व जे काही लहान सहान घटक आहेत जे विकासाच्या गंगेपासून दूर आहेत, अशा लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना सुद्धा सगळी एक समानता राज्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे, सगळे एका बरोबरीने आले पाहिजे, यासाठी हा उद्देश या मंडल आयोग लागू करण्याच्या संदर्भातला होता। आदरणीय साहेबांनी ती भूमिका घेतली 92-93 नंतर, परंतु आजसुद्धा आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही या उपेक्षित घटकाला पाहिजे तेवढा न्याय या ठिकाणी मिळू शकला नाही।
आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि प्रेरणेतनं ही यात्रा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी काढतोय, लोकांना जागृत करण्याचं काम करतोय। याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, कोणत्याही इतर गोष्टी त्या ठिकाणी नाही, फक्त लोकांचे अधिकार लोकांना समजले पाहिजे, लोकांपर्यंत गेले पाहिजे, हाच उद्देश या यात्रेचा प्रामुख्याने आहे। शेवटचा प्रश्न, 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, आपल्या मतदारसंघामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली आहे, काय सूचना दिल्या प्रशासनाला, काय मागणी? काल आणि परवा मान्य जिल्हाधिकारी असतील आणि तहसीलदार असतील, तहसीलदार मतदारसंघातलेच नाही तर सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, चिखलीसुद्धा, काल रात्री येताना चिखलीचे तहसीलदार याच्याशी बोललो की या सगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे अनेक ठिकाणी, आणि ही काही पहिल्यांदा यावर्षी झाली अशातला भाग नाही। जवळपास ही या पावसाळ्यातली ही तिसरी वेळ आहे की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। सरकार पंचनामे करतील, मदत जाहीर करतील, पण तेवढ्यानं भाग न होणार नाही। आज जे निकष आहेत, राज्य सरकारचे निकष आहेत, केंद्र सरकारचे निकष आहेत, ते निकष कुठंतरी बदलले गेले पाहिजे आणि सरसकट ज्याला आपण नुकसान भरपाई म्हणतो, अशी नुकसान भरपाई जर दिली तरच शेतकऱ्याला समाधान त्या बाबतीमध्ये होईल।